नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 5th स्टँडर्डचे मॅथ्स ऑलिम्पियाड, त्यातील चॅप्टर नंबर 4 मेजरमेंट. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितले आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, अचिव्हर सेक्शनला सुरुवात करूया. त्यातील क्वेश्चन नंबर 26. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे 21,005 डेसिलिटर इज इक्वल टू 21.005 हेक्टोलिटर. तर या ठिकाणी आपल्याला काय युनिट्सचं कन्वर्जन करायचं आहे. काय नंबर दिलेला आहे बघा, 21,005 डेसिलिटर आणि त्याला कशात कन्वर्ट केलेलं आहे, हेक्टोलिटरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ओके, आपल्याला युनिट्सचा सिक्वेन्स माहिती असली पाहिजे. किलो, त्यानंतर येतो हेक्टो, डेका, लिटर, त्यानंतर डेसिलिटर, सेंटीलिटर आणि मिलीलिटर असतो. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, डेसिलिटर दिलेलं आहे, डेसिलिटर दिलेलं आहे आणि आपल्याला त्याला हेक्टोलिटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजेच स्मॉल युनिटकडून आपल्याला बिग युनिटकडे जायचं आहे. तर यावेळेस आपण काय करतो, प्रत्येक स्टेपला 10/10 करत असतो. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, डिवाइड/1000. ओके, त्यावेळेस आपल्याला डेसिलिटरचं हेक्टोलिटरमध्ये कन्वर्जन मिळेल. ओके, या ठिकाणी 2005 डिवाइड/1000 करावं लागेल. जर आपण यांची डिव्हिजन केली तर काय मिळेल आन्सर बघा. 1000वरती किती झिरोज आहेत, 3 झिरोज आहेत. दिलेल्या नंबरमधले जे डिजिट्स आहेत तर ते डेसिमल पॉईंट केव्हा देऊ आपण, राईटकडून लेफ्टकडे 3 डिजिट्स आल्यानंतरून 1 2 3 डिजिट्स. ओके, तर या ठिकाणी काय आला, डेसिमल पॉईंट येईल. काय मिळालं आन्सर आपल्याला, 21,005 डेसिलिटरचं हेक्टोलिटरमध्ये 21.005 हेक्टोलिटर असं आन्सर मिळालं आहे. म्हणजे दिलेलं पहिलं जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. ओके, सेकंड स्टेटमेंट पाहूया. सेकंड स्टेटमेंट दिलं आहे 5,170 ग्रॅम इज इक्वल टू 5.710 किलोग्रॅम. ओके, या ठिकाणी आता ग्रॅम आणि किलोग्रॅम दिलेलं आहे. लिटरच्या ऐवजी काय घेऊया आपण या ठिकाणी, ग्रॅम. ओके, तर ग्रॅम हे युनिट दिलेलं आहे आणि आपल्याला किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करायचं आहे याला. तर बघा आता पण काय होतं आहे, लहान युनिटकडून मोठ्या युनिटकडे जातो आहे. किती स्टेप्स मोठ्या युनिटकडे जाण्यासाठी लागत आहेत आपल्याला, 3 स्टेप्स. म्हणजेच प्रत्येक स्टेपला किती, 10ने डिवाईड करतो आपण. ओके, तर ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला कितीने डिवाईड करायचं आहे, 1000ने. ओके, या ठिकाणी आपल्याला नंबर दिला आहे 5,170 ग्रॅम डिवाइड/1000. ओके, सेम या ठिकाणी जसा रूल लावला आपण तेच. 1000वर किती झिरोज आहेत, 3 झिरोज आहेत. तर आपल्याला डेसिमल पॉईंट किती झिरोज नंतर द्यावं लागेल, 3 डिजिट्स नंतर द्यावं लागणार आहे. तर हे झालं आपलं ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये कन्वर्जन. बघा सेकंड स्टेटमेंटमध्ये आन्सर काय दिलेलं आहे, 5,170 ग्रॅम इज इक्वल टू 5.710 किलोग्रॅम. ओके, या ठिकाणी डेसिमल पॉईंट त्यांनी करेक्ट दिलेला आहे, करेक्ट डिजिट्स नंतर दिला आहे. पण या ठिकाणी नंबर्सची अदलाबदल केली आहे. या ठिकाणी काय आहे, डेसिमल पॉईंट नंतर काय पाहिजे होतं, 170 पाहिजे होतं. या ठिकाणी काय दिलं आहे, 710 दिलेलं आहे. म्हणून हे जे दिलेलं सेकंड स्टेटमेंट आहे ते कसं आहे, फॉल्स स्टेटमेंट आहे. ओके, यावरून आता ऑप्शन्स पाहूया. ऑप्शन ए काय दिलं आहे बघा, बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर ट्रू. नाही, पहिला ऑप्शन येणार नाही. सेकंड ऑप्शन चेक करूया. सेकंड ऑप्शनमध्ये दिलं आहे स्टेटमेंट 1 इज फॉल्स बट सेकंड इज ट्रू. नाही, ऑप्शन बी पण नाही येणार. ऑप्शन सी दिलेला आहे स्टेटमेंट 1 इज ट्रू बट स्टेटमेंट 2 इज फॉल्स. येस,
करेक्ट आहे ना. पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे आणि सेकंड स्टेटमेंट फॉल्स आहे. कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतं आहे ह्याचा आन्सर? ऑप्शन सीमध्ये दिसतो आहे, म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 27. कम्पेअर अँड फिल दी बॉक्सेस. ओके, या ठिकाणी आता आपल्याला काही ॲडिशन दिलेली आहे, ती ॲडिशन करायची आहे आणि 2 नंबर्समध्ये कंपॅरिझन करायचं आहे. ओके, बघा काय दिलेलं आहे. डेसिमीटर दिलेला आहे, सेंटीमीटर दिलेलं आहे. ओके, हां बघा या ठिकाणी पहिलं काय दिलं आहे, 8 डेसिमीटर 9 सेंटीमीटर. ओके, डेसिमीटर आणि सेंटीमीटरमध्ये लगेच लागून येणारे युनिट्स आहेत ही, म्हणून या ठिकाणी आपल्याला 0 ॲड करण्याची गरज नाही. ओके, या ठिकाणी 20 डेकामीटर आणि 6 सेंटीमीटर दिलेलं आहे. यांची काय करायची आहे आपल्याला? सम. ओके, चला तर मग ॲडिशन करूया. 9 + 6 15, कॅरी 1. 8 + 1 9, 29 डेकामीटर 5 सेंटीमीटर येईल. 29 डेकामीटर 5 सेंटीमीटर. ओके, राईट साईडला आपल्याला सबस्ट्रॅक्शन दिलेलं आहे. चला तर मग सबस्ट्रॅक्शन करूया. या ठिकाणी पण डेकामीटर आणि सेंटीमीटर असे युनिट्समध्ये दिलेलं आहे. काय दिलं आहे बघा, 38 डेकामीटर 8 सेंटीमीटर मायनस 10 डेकामीटर 2 सेंटीमीटर. चला तर मग सबस्ट्रॅक्शन करूया. 8 - 2 6, 8 - 0 8, 3 - 1 2. काय मिळालं सेकंड इक्वेशनचं सबस्ट्रॅक्शन? 28 डेकामीटर 6 सेंटीमीटर. 28 डेकामीटर 6 सेंटीमीटर. बघा या ठिकाणी पहिलं काय आहे, 29 डेकामीटर आणि या ठिकाणी 28 डेकामीटर. कोणता नंबर मोठा आहे? 29 डेकामीटर मोठा आहे, म्हणजे या ठिकाणी साईन कुठलं येईल? ग्रेटर दॅन साईन येईल. ओके, सेकंड स्टेटमेंट पाहूया. सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला. यात किलोग्रॅम आणि ग्रॅम यांचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. ओके, किलोग्रॅम आणि ग्रॅम. 19 किलोग्रॅम 500 ग्रॅम मायनस 15 किलोग्रॅम 650 ग्रॅम. ओके, सबस्ट्रॅक्शन करूया. 0मधून 5 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत, बोरो घेतला 10 झाला. 10 - 5 5. 4मधून 6 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत, किलोग्रॅमकडून बोरो घेतला 14 झाला. 14 - 6 8. 8 - 5 3. 1 - 1 0. काय मिळालं सबस्ट्रॅक्शन? 3 किलोग्रॅम 850 ग्रॅम. ओके, 3 किलोग्रॅम 850 ग्रॅम. ओके, सेकंडमध्ये काय दिलं आहे? ओके, या ठिकाणी पण किलोग्रॅम आणि ग्रॅमचं सबस्ट्रॅक्शन सांगितलेलं आहे. काय दिलं आहे पहा, 55 किलोग्रॅम 800 ग्रॅम मायनस 23 किलोग्रॅम 750 ग्रॅम. चला तर मग सबस्ट्रॅक्शन करूया. 5 - 3 2, 5 - 2 3. ओके, काय मिळालं सेकंड याचं इक्वेशनचं सबस्ट्रॅक्शन आपल्याला? 32 किलोग्रॅम 50 ग्रॅम. 32 किलोग्रॅम 50 ग्रॅम. ओके, पहिलं काय मिळालं आहे आपल्याला? 3 किलोग्रॅम 850 ग्रॅम आणि सेकंड स्टेटमेंटचं सबस्ट्रॅक्शन काय मिळालं आहे आपल्याला? 32 किलोग्रॅम. तर या ठिकाणी मोठा कोण येईल मग? 32 किलोग्रॅम. या ठिकाणी साईन काय येईल या बॉक्समध्ये? लेस दॅन साईन येईल. ओके, नेक्स्ट थर्ड स्टेटमेंट दिलेलं आहे. यात किलो लिटर आणि लिटर युनिट दिलं आहे, सबस्ट्रॅक्शन दिलं आहे. सेकंड इक्वेशनमध्ये पण सबस्ट्रॅक्शन दिलेलं आहे. चला तर मग
लिटर याचं सबस्ट्रॅक्शन करूया. काय दिलेलं आहे बघा, किलो लिटर आणि लिटर. 123 किलो लिटर, 45 लिटर. ओके, बघा आता या ठिकाणी लिटरमध्ये ओन्ली 2 डिजिट्स दिलेले आहेत. किलो लिटर आणि लिटर यांच्यामध्ये थाउजंडचा फरक असतो, म्हणून या ठिकाणी आपल्याला काय ॲड करावं लागेल, एक 0 ॲड करावं लागेल. या 45 लिटरची व्हॅल्यू चेंज न होता आपल्याला याला 3 डिजिट्समध्ये लिहायचं जर असेल तर आपल्याला 45च्या अगोदर 0 ॲड करावं लागेल. ओके, त्यानंतर काय दिलं आहे, 65 किलो लिटर, 250 लिटर. याचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. 5 - 0 5. 4मधून 5 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. 0कडून बोरो घेऊ नाही शकत. अगोदर काय करायचं, या 3कडून बोरो घेतला, 10 झाला. आता 10 4ला बोरो देऊ शकतो. 10च्या जागेवर काय येईल, 9, आणि या ठिकाणी काय होईल, 14. 14 - 5 किती होतात, 9. 9 - 2 7. 2मधून 5 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. बोरो घेतला, 12 झाला. 12 - 5 7. 1मधून 6 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. 1कडून बोरो घेतला, 11 झाला. 11 - 6 5. ओके, पहिल्या इक्वेशनचं आपल्याला सबस्ट्रॅक्शन काय मिळालं, 57 लिटर 795 57 किलो लिटर 795 लिटर. ओके, परत सेकंड इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला, ते पण सॉल्व करूया. काय सांगितलं आहे बघा, 55 किलो लिटर 8 लिटर. 8 लिटर कसं लिहावं लागेल आता आपल्याला, 008. ओके, 23 किलो लिटर 750 लिटर. याची आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. 8 - 0 8. 5कडून बोरो घेतला, 10. 10कडून बोरो घेतला, 9 झालं. या ठिकाणी 10. 10 - 5 5. 9 - 7 2. 4 - 3 1. 5 - 2 3. या ठिकाणी सेकंड एक्सप्रेशनचं सबस्ट्रॅक्शन काय मिळालं आपल्याला, 31 किलो लिटर 258 लिटर. ओके, आता या दोघांमध्ये कंपॅरिझन करूया. कोणता नंबर मोठा आहे, 57 आणि 31 यांच्यामध्ये कोण मोठा आहे, 57 लिटर. म्हणजे या ठिकाणी साईन काय येईल, ग्रेटर दॅन साईन येईल. ओके, पहिल्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला ग्रेटर दॅन साईन मिळालं आहे, सेकंड स्टेटमेंटमध्ये लेस दॅन, आणि थर्ड स्टेटमेंटमध्ये ग्रेटर दॅन साईन मिळालेलं आहे. असं ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसतो आहे, म्हणून ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 28. इफ या ठिकाणी बॅलन्स वेट दिलेला आहे आपल्याला. एका बॅलन्स वेटमध्ये कॉलीफ्लॉवर दिलेले आहेत, 5 कॉलीफ्लॉवर्स आहेत, आणि सेकंड पार्टमध्ये आपल्याला लेमन्स दिलेले आहेत. ह्या 5 कॉलीफ्लॉवर्स आहे आणि या ठिकाणी लेमन्स किती आहेत काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ओके, 20 लेमन्स दिले आहेत. सेकंड बॅलन्स वेट दिलेलं आहे, त्यात 6 लेमन्स, आणि त्या 6 लेमन्सचं वेट दिलेलं आहे 540 ग्रॅम. देन फाइंड द वेट ऑफ 15 कॉलीफ्लॉवर 3 कॉलीफ्लॉवर्स. ओके, आपल्याला पहिल्या स्टेटमेंटमध्ये 15 कॉलीफ्लॉवरचं वेट काढायचं आहे आणि सेकंड स्टेटमेंटमध्ये 3 कॉलीफ्लॉवरचं वेट काढायचं आहे. ओके, तर कॉलीफ्लॉवरचं वेट काढण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला लेमनचं वेट काढावं लागेल. या ठिकाणी 6 लेमनचं वेट किती दिलेलं आहे, 540 ग्रॅम. याच्यावरून आपल्याला एका लेमनचं वेट फाइंड आउट करता येईल. ते वेट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल,
या ठिकाणी 540 डिवाइड बाय 6. ओके, 6 9 जा 54, 0 0 0 खाली आला, 0ला भाग नाही जाऊ शकत, या ठिकाणी घेतला 0. बघा 1 लेमनची प्राईस, हा लेमन आहे, 1 लेमनची प्राईस काय मिळाली तर 90 ग्रॅम. ओके, आता या ठिकाणी किती लेमन्स आहेत, 20 लेमन्स आहे. जर 1 लेमनची वेट हे 90 ग्रॅम आहे तर त्यावरून आपण 20 लेमन्सचं वेट फाइंड आउट करू शकतो. हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 20 मल्टिप्लाय बाय 90 करावं लागेल. त्यावेळेस आपल्याला 20 लेमन्सचं वेट मिळेल. ओके, 90 मल्टिप्लाय बाय 20. 20 लेमन्सचं वेट किती मिळालं, 1800 ग्रॅम. ओके, आता या ठिकाणी 5 कॉलीफ्लॉवर्स दिले आहेत. 5 कॉलीफ्लॉवर्सचं वेट, आपण 20 लेमन्सचं वेट काढलं काय आणि 1800 ग्रॅम वेट ठेवलं काय, सेम होईल, इक्वल आहे. ओके, तर यावरून आपल्याला काय लक्षात येतं आहे की 5 कॉलीफ्लॉवर्सचं वेट किती आहे मग 1800 ग्रॅम. यावरून आपण एका कॉलीफ्लॉवरचं वेट फाइंड आउट करू शकतो. एका कॉलीफ्लॉवरचं वेट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 1800 डिवाइड बाय 5. कारण की या ठिकाणी 5 कॉलीफ्लॉवरचं वेट किती आहे, 1800 ग्रॅम. त्यावरून आपल्याला एका कॉलीफ्लॉवरचं वेट जर काढायचं असेल तर आपल्याला 1800 डिवाइड बाय 5 करावं लागेल. तेव्हा आपल्याला एका कॉलीफ्लॉवरचं वेट मिळेल. ओके, चला तर मग डिव्हिजन करूया. 5 3 जा 15, 18 मायनस 15 किती होतात, 3, 0 घेतला 30, 5 6 जा 30, 0. आता या ठिकाणी अजून एक 0 उरलेला आहे, त्या 0ला घेतला, या ठिकाणी 0 येईल. ओके, तर यावरून आपल्याला एका कॉलीफ्लॉवरचं वेट मिळालं. एक कॉलीफ्लॉवरचं वेट किती आहे, 360 ग्रॅम. ओके, चला तर मग आता स्टेटमेंटमध्ये आपल्याला काय विचारलं आहे, 15 कॉलीफ्लॉवरचं वेट आणि 3 कॉलीफ्लॉवरचं वेट. ओके, आपल्याला एका कॉलीफ्लॉवरचं वेट मिळालं आहे 360 ग्रॅम. तर 15 कॉलीफ्लॉवरचं वेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मग, 360 मल्टिप्लाय बाय 15. 15 6 जा 90, 15 3 जा 45, 45 प्लस 9 54 ग्रॅम. ओके, तर 15 कॉलीफ्लॉवरचं वेट किती मिळालं मग आपल्याला, 5400 ग्रॅम. तसंच 3 कॉलीफ्लॉवरचं वेट काढायचं आहे. एका कॉलीफ्लॉवरचं वेट आहे 360 ग्रॅम मल्टिप्लाय बाय 3. ओके, 3 0 जा 0, 6 3 जा 18, 3 3 जा 9, 9 प्लस 1 10, 1080 ग्रॅम. 3 कॉलीफ्लॉवरचं वेट किती मिळालं आहे आपल्याला, 1080 ग्रॅम्स. ओके, बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, 5400 ग्रॅम आणि सेकंड स्टेटमेंटचं 1080 ग्रॅम. ओके, ऑप्शन्स चेक करूया. येस, ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसतं आहे. 15 कॉलीफ्लॉवरचं वेट 5400 ग्रॅम आहे आणि 3 कॉलीफ्लॉवरचं वेट 1080 ग्रॅम. म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 29. प्रेम वेंट टू अ शॉप अँड सॉ द बिलो ऑफर ऑन व्हेरियस आयटम. विच ऑफर शुड ही टेक. ओके, बघा खाली ऑफर्स दिलेल्या आहेत, तर यापैकी आपल्याला कोणती ऑफर परवडणारी आहे ते बघायचं आहे. ओके, हा जो प्रेम आहे तो कोणती ऑफर घेईल. काय सांगितलं आहे, ऑफर्स काय आहेत बघा, 72 दियाज फॉर
1800 रुपीज आणि 48 दियाज फॉर 1500 रुपीज. ओके. 72 दिवे किती रुपयात मिळत आहे? 1800 रुपीजमध्ये. तर एका दिव्याची प्राईस काढूया आपण याच्यावरून. काढण्यासाठी काय करावं लागेल? 1800 डिवाइड बाय 72. ओके. 72 टूजा टेबल तयार करून घेते मी या ठिकाणी. 72चा 72 प्लस 72 किती होतात? 144. ओके. वन्समध्ये वन्स ॲड केला. 4 + 2 6. 14 + 7 21. 2 + 6 8. 21 + 7 28. 8 + 2 10. कॅरी 1. 28 + 7 28 + 7 35 + 1 36. ओके. चला तर मग भाग देऊया. 72 या ठिकाणी 18 आहे. 2 डिजिट्स या ठिकाणी काय आहे? 72. आणि या ठिकाणी जर घेतले 2 डिजिट्स तर 18 आहे. 18 हा कसा आहे? 72पेक्षा लहान आहे. म्हणून 3 डिजिट्स बघूया. 3 डिजिट्स काय आहे? 180. तर या ठिकाणी 180 72 कितीचा केला म्हणजे 180मधून सबस्ट्रॅक्ट होऊ शकेल. म्हणजे 180पेक्षा स्मॉल नंबर कोणता येईल? तर या ठिकाणी जर 72 टूजा केलं तर 180पेक्षा लहान नंबर मिळतो आहे. जर 3जा केलं असतं तर 180पेक्षा मोठा नंबर मिळत होता. ओके. म्हणून 2जा घेतला या ठिकाणी. 0मधून 4 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. बोरो घेतला. 10 10 - 4 6. या ठिकाणी 7 7 - 4 3 0 1 - 1 0. या ठिकाणी नेक्स्ट 0 घेतला. बघा 72 5जा 360. 360 - 360 काय मिळालं? रिमाइंडर 0. या ठिकाणी एका दिव्याची किंमत किती आहे? एक दिवा कितीला मिळतो आहे? 25 रुपीजला. ओके. एका दिव्याची प्राईस. आता तसंच आपण इथे 48 दिवे हे 1500 रुपयाला मिळत आहेत. तर एक दिवा किती रुपयाला मिळेल हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? या ठिकाणी पुन्हा 1500 डिवाइड बाय 48 करावं लागेल. ओके. या ठिकाणी मी पुन्हा 48चा टेबल तयार करून घेते. 48 + 48 किती होतात? 96. ओके. या ठिकाणी वन्समध्ये वन्स ॲड करूया. 8 + 6 14. कॅरी 1. 9 + 1 10 + 4 14. ओके. 8 + 4 12. कॅरी 1. 14 + 4 18 + 1 19. 8 + 2 10. कॅरी 1. 19 + 1 20 + 2 4 240. ओके. चला तर मग भाग देऊया. या ठिकाणी 150पेक्षा स्मॉल नंबर काय दिसतो आहे? 144. म्हणजेच काय येईल? 48 3जा 144. (48 1जा 48). 10 - 8 2 6 - 4 सॉरी 6 नाही या ठिकाणी 5 येईल. 5 - 4 1. ओके. आता या ठिकाणी कंप्लीट भाग जाण्यासाठी काय घेऊया? 12 नेक्स्ट डिजिट तर नाही आहे. मग या ठिकाणी आपल्याला 0 घ्यावं लागेल आणि क्वोशियंटमध्ये डेसिमल पॉईंट ॲड करावं लागेल. ओके. 48 टूजा 96. 120 - 96 10 - 6 4. या ठिकाणी 1मधून 9 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. बोरो घेतला या 1कडून 11 झाला.
11 - 9 2. पुन्हा या ठिकाणी 0 ॲड करावं लागेल, कारण की जोपर्यंत आपल्याला रिमाइंडर मिळत नाही तोपर्यंत आपल्याला भाग द्यायचा असतो. बघा आता 48 5 जा 240. ओके, बघा आता 240 - 240 0. रिमाइंडर काय मिळाला? 0. कॉशंट काय मिळाला? 31.25. म्हणजेच एका दिव्याची प्राईस किती आहे? 31.25 रुपीज. ओके, पहिली जी ऑफर आहे या ऑफरमध्ये एका दिव्याची प्राईस काय आहे? 25 रुपीज. आणि ही जी दुसरी क्यू ऑफर आहे इथे एका दिव्याची प्राईस काय निघाली? 31.25. तर कोणती ऑफर घ्यायला परवडेल आपल्याला? तर ऑफर पी ही ऑफर क्यूपेक्षा बेटर असेल. बघा ऑप्शन्स चेक करूया. ऑप्शन ए दिला आहे ऑफर पी इज बेटर दॅन ऑफर क्यू. येस, कारण की आपल्याला ऑफर पीमध्ये दिवा स्वस्त पडतो आहे क्यूपेक्षा. म्हणून कोणती ऑफर बेटर आहे आपल्यासाठी? ऑफर ए. म्हणजेच या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल? मग ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. हा जो प्रेम आहे हा कोणती ऑफर घेईल? तर ऑप्शन ए मधली ऑफर घेईल तो. ओके, म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 30. अंजली has 500 rupees with her. She goes to market and purchase the following item. How much money is left with her after shopping? ओके, अंजलीजवळ 500 रुपये आहेत आणि तिने मार्केटमधून हे आयटम्स परचेस केलेले आहेत. तर हे आयटम परचेस केल्यानंतर तिच्याजवळ किती रुपीज अजून लेफ्ट आहेत हे आपल्याला काढायचं आहे. हे काढण्यासाठी सगळ्यात अगोदर काय करावं लागेल? तिने परचेस केलेल्या आयटम्सची ॲडिशन करावी लागेल आणि तिच्याकडे असलेल्या अमाऊंटमधून ही अमाऊंट सबस्ट्रॅक्ट करावी लागेल. चला तर मग मित्रांनो करूया. 15.75 कॅडबरी कितीची आहे तिची? 15.75 रुपीजची आहे. कुरकुरे पाकिट 50.30 रुपीज प्लस 157.80 प्लस 220.55 यांची सम करूया. 5 + 5 10 कॅरी 1. 7 + 3 10. 10 + 8 18. 18 + 5 23. 23 + 1 24. 7 + 5 12 + 2 14. कॅरी 1. 5 + 5 10. 10 + 2 12. 12 + 2 14. कॅरी 1. 1 + 1 2. 2 + 2 4. ओके, तर तिने टोटल किती रुपीजचे आयटम परचेस केले? 444.40 रुपीजचे. आणि तिच्याकडे टोटल अमाऊंट किती आहे? 500 रुपीज आहेत. ओके, 500 रुपीजमधून जर 444.40 रुपीज सबस्ट्रॅक्ट केले तर तिच्याकडे किती अमाऊंट शिल्लक राहील हे याच्यावरून फाइंड आउट होईल. ओके, 9 - 4 5. 9 - 4 5. या ठिकाणी हा बोरो दिला होता म्हणून 0. ओके, तर तिच्याजवळ किती रुपीज शिल्लक आहेत? 55.60 रुपीज. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.